हे हाय हॅलो नमस्कार, मी अमित भानुशाली म्हणजे तुमचा लाडका अर्जुन सुभेदार. तुम्ही आत्ताच अर्जुन सुभेदारला साधूच्या वेशात साक्षीच्या घरात जाताना पाहिलं आणि तो सुंदर सीन होता जिथे अर्जुन सुभेदार साक्षीला सांगतो की तो नेकलेस घालूनच ठेव. पण त्या गॅटअपमध्ये येण्यासाठी मला जवळपास 1.5 तास लागायचा. आमचे मेकअप दादा, हेअर ड्रेसर सगळेच माझ्या मदतीला होते आणि त्यांनी मला कसं तयार केलं ते तुम्ही बघा. ही दाढी आहे जिथे नेट असते जी स्किनला चिकटते, त्याला साफ करावी लागते आणि मग त्यावरती गमही लावावा लागतो. हे दिसताना असं दिसतं खूप छान आहे, पण खरंच गेटअप जेव्हा आपण करायला बसतो आणि जेव्हा तुमचे मेकअप दादा, हेअर ड्रेसर तुम्हाला हेल्प करतात मेकअप करताना, तो गेटअप लावताना, तेव्हा खरंच खूप त्रास होत असतो. कारण चेहऱ्यावरती गम पण लागतो, तो चिकटलेला असेल आणि मग ती दाढी आहे ती चिकटलेली असते, मिशी चिकटलेली असते, तेव्हा तुम्हाला तुमचं तोंडही नीट उघडता येत नाही. आणि मध्ये मध्ये BTS चालूच आहेत. ती विग लावण्याआधी एक नेट लावावी लागते म्हणजे तुमचे केस नीट बसतील आणि विगच्या मध्ये मध्ये तुम्हाला इरिटेट करणार नाही. अर्जुन सुभेदारचा हा लूक तुम्हाला कसं वाटला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मला तुमचे कमेंट वाचायला आणि रिप्लाय करायला खूप आवडेल. चला, आता दाढी आणि विग तर लागली आहे, आता वेळ आली मिशी लावायची. ॲक्च्युली मिशीमध्ये 3-4 ऑप्शन होते, त्यात मला ही वाली मिशी खरंच खूप आवडली होती. जरा अशी रुबाबदार दिसते नाही हो, पण जेव्हा ही मिशी आणि दाढी दोन्ही एकत्र आले, चिकटवले, त्यानंतर माझी हालत खराब झाली होती. कारण मला तोंडच उघडता येईना. मला जेवायचं पण आहे, मला कॉफी प्यायची आहे, मला काही खायचं असेल तर मात्र आय एम लाईक कन्फ्युज्ड. कसं खायचं, तोंड कसं उघडायचं, कारण पूर्ण चिकटलेलं आहे. सो जेव्हा मी खात होतो तेव्हा लोक मला बघून खूप हसत होती. फायनली मी आता रेडी झालो आहे आणि आता छोटंसं फोटोशूट होणार आहे, बघा तुम्ही. इट्स गुड. खरंच खूप बरं वाटतं मला. काहीतरी चेंज अर्जुन सुभेदार, बाबा अर्जुन सुभेदार झाले आज. आणि आता माझा विचार आहे की या शोमध्ये मी असं प्रत्येकाचं आयुष्यात काय होणार आहे, त्यांच्या भविष्यात काय होणार आहे हे आता मी सांगणार आहे लवकरच. पण हे जे केस आहे म्हणजे वारंवार येत आहेत काही. आता सायलीला टक्कर देणार की नाही, कोण पहिले रेडी होणार? डायलॉग करा नाही, तुम्ही डायलॉग मारा, मी तोपर्यंत असं उभा आहे. सकाळी आंघोळ झाली, केस धुतले की निवड मग असं 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 मग असं असं करेन काहीतरी. मग साडी झोपली असेल तर साडीच्या अंगावर असे ओले केस, असे ओले केस. अरे देवा, काहीतरी करा यांचं.